चिंचवड विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक. मतदारसंघ जेवढा मोठा, मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षाही तेवढ्याच मोठ्या आहेत. पण या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यात विद्यमान लोकप्रतिनिधींना अपयश आल्याची चर्चा सध्याच्या प्रचारात दिसते. चिंचवडमध्ये गेली 15 वर्ष सलग जगताप कुटुंबियांची सत्ता आहे. 2009 साली लक्ष्मण जगताप अपक्ष आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 19 मध्ये भाजपच्या चिन्हावर ते निवडून आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी मिळाली आणि आता भाजपने जगताप कुटुंबातील शंकर जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या 15 वर्षातील चिंचवडमधील यश अपयशाला जगताप कुटुंबीय जबाबदार असल्याची भावना मतदारांमध्ये आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मतदारसंघातील प्रलंबित विविध प्रश्न, मतदारसंघाचा असमान विकास, ट्रॅफिक, पाणी, वीज यासारख्या मूलभूत समस्यांकडे झालेले दुर्लक्ष. या कारणांमुळे चिंचवडमध्ये सध्या बदलाची चर्चा सुरू झाली. भाजप पक्ष आणि जगताप कुटुंबीय यांचा बूथ रचना मजबूत करण्यावर अधिक भर असतो. जो अधिक बूथ जिंकतो तो निवडणूक जिंकतो हे सूत्र आहे. पक्षाची ताकद आणि चिन्ह सोबत असलं की बूथ मजबूत करणं सोपं ठरतं. चिंचवडमध्ये आतापर्यंत याचा फायदा जगताप कुटुंबियांना होत आलाय. पण जगताप कुटुंबियांच्या विरोधात अपक्ष लढूनही राहुल कलाटे यांनी अनेक बूथवर ताकद दाखवली. 2019 साली लक्ष्मण जगताप यांना 1,50,223 तर राहुल कलाटे यांना 1,12,225 मतं मिळाली होती. अपक्ष उमेदवार असूनही कलाटे यांनी 439 पैकी 150हून अधिक बूथवर 50% पेक्षा जास्त मतं मिळवली होती. यावेळी मात्र कलाटे यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह दोन्ही आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बूथवर लीड मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय गेल्या 5 वर्षात राज्यात झालेले पक्ष फोडाफोडीचं राजकारण मतदारांना आवडलेलं नाही हे लोकसभेच्या निकालातून दिसून येतं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मतदारांचा कल महाविकास आघाडीकडे आणि सहानुभूती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे. याचा कलाटे यांनाही फायदा होणार आहे. पक्षफुटीनंतर नेते एकीकडे आणि कार्यकर्ते एकीकडे अशी स्थिती आपण लोकसभेला पाहिली आहे. तीच स्थिती सध्या चिंचवडमध्ये आहे. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी जरी शरद पवारांना सोडून गेले असले तरी कार्यकर्ते मात्र पवार साहेबांसोबत आहेत आणि याचा राहुल कलाटे यांना निश्चित फायदा होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, राहुल कलाटे यांना मिळालेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह हे चिंचवडमध्ये बदलाचे हे महत्त्वाचं कारण ठरू शकते. चिंचवडमध्ये बदलाची चर्चा होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवारांचं चिंचवड विधानसभेवर असलेलं विशेष लक्ष. चिंचवडमध्ये तुतारी हातात घेण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार होते. पण राहुल कलाटे यांना तिकीट मिळवून देण्यात खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांनी विशेष ताकद लावली. आता त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतः शरद पवार ताकद लावताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राज्यभरात 50 पेक्षा जास्त सभा घेतल्या. पण चिंचवड हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे शरद पवार साहेबांनी सभा आणि रोड शो दोन्ही केलाय. सांगवी येथील साई चौक मधून भव्य रोड शोला सुरुवात झाली. या रोड शो मध्ये हजारोच्या संख्येत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार सहभागी झाले होते. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, डांगे चौक, चिंचवडगाव, थेरगाव, रहाटणी, वाल्हेकरवाडी मार्गे रोड शो काढण्यात आला. त्यानंतर वाल्हेकरवाडी इथे शरद पवारांची सभा पार पडली. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात जगतापांची ताकद असल्याचं बोललं जातं. पण या मार्गावरून रोड शो काढून आणि प्रचंड गर्दी जमून कलाटे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. चिंचवड परिसरात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क. हिंजवडीचे IT पार्क उभारण्यात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका आहे. या हिंजवडी पार्कच्या जागी आधी साखर कारखाना उभारण्याची कल्पना होती. कारखाना उभारणीच्या उद्घाटनाला स्वतः शरद पवार आले होते. पण त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी इथे साखर कारखान्याच्या ऐवजी IT पार्क उभारण्याची कल्पना स्थानिक नेत्यांना सांगितली. तेव्हा राज्यातील सरकार देखील IT पार्क उभारण्यासाठी पुण्याच्या परिसरात जागा शोधत होते. तेव्हा पवारांच्या सांगण्यावरून हिंजवडी परिसरातील जवळपास 3000 एकर जमीन IT पार्क उभारण्यासाठी देण्यात आली. या IT पार्कमुळे त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील जमिनीला सोन्याचे भाव आले. यामध्ये चिंचवडचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात आहे आणि आता राहुल कलाटे त्यांच्याच चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचा त्यांना फायदा होईल असं सांगितलं जातं. 1998 साली स्थापना झाल्यापासून पुण्यातील हा IT पार्क प्रचंड वेगाने वाढत गेला. आजच्या घडीला इथं 350 पेक्षा जास्त कंपन्या आणि 5 लाख पेक्षा जास्त कामगार काम करतात. यामुळे मूलभूत सुविधांवर ताण निर्माण झालाय. IT पार्क वाढत गेला त्या प्रमाणात या भागातील सुविधा वाढल्या नाहीत. त्यामुळे इथं ट्रॅफिक, पाणी, वीज, रस्ते या समस्या वाढल्या. हिंजवडीमध्ये दररोज अंदाजे 1 लाख गाड्या धावतात. प्रत्येक कार जड वाहतुकीमुळे 1.5 ते 2 तास रस्त्यावर थांबते. त्यामुळे लाखो रुपयांचं इंधन वाया जातं.
यामुळे कंपन्या प्रति तास 2,000 रुपयांचं नुकसान होत असल्याचं हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने म्हटलंय. परिणामी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हिंजवडीतून अनेक कंपन्या बाहेर चालल्यात अशी ओरड देखील आपण सातत्याने ऐकतो. जो मतदार विकासाच्या नावाखाली भाजपला मतदान देतो, चिंचवड विधानसभेतील तोच मतदार मूलभूत समस्यांच्या अभावामुळे भाजपवर नाराज आहे. लाखो रुपयांचा टॅक्स भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं ITNs आता कंटाळले. यामुळे चिंचवडमध्ये बदलाच्या भावनेला बळ मिळत आहे. चिंचवडच्या प्रत्येक निवडणुकीत गाजणारा मुद्दा म्हणजे अनधिकृत बांधकामाचा. मात्र हा प्रश्न जैसे थे आहे. ब्लू लाईन मधील घरे प्राधिकरणापासून महानगरपालिकेत हस्तांतरित झालेल्या आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. अनधिकृत बांधकामांचा आकडा जवळपास 2 लाखाच्या आसपास आहे. राज्य सरकारने अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी धोरण आखलंय, पण ती प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि जाचक आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय. यानंतर प्राधिकरण क्षेत्रातील बांधकामं महापालिकेकडे हस्तांतरित केली गेली आहेत, पण त्यांची मालकी अजूनही घर मालकांकडे नाही. वाल्हेकरवाडी, चिंचवड, रावेत, काळेवाडी, रहाटणी, वाकड या भागात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. या सगळ्या समस्यांवर ठोस उपाय करणं गरजेचं आहे. राहुल कलाटे यांनी गेल्या काही काळात सातत्याने याबाबत आवाज उठवलाय. या मुद्द्यावरून त्यांना नागरिकांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चिंचवडमधील बदलाचं कारण ठरू शकतो अशी शक्यता आहे. चिंचवड मतदारसंघातील असमान विकास हाही बदलाला चालना देतोय. लक्ष्मण जगताप आणि कुटुंबीय हे पिंपळे गुरव परिसरात राहतात. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी या भागात त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये जो काही थोडा बहुत विकास झालाय तो याच भागात झालाय. पण यामुळे मतदारसंघातील वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, रहाटणी, थेरगाव या भागातील नागरिक मात्र विकासापासून वंचित राहिले. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका भाजपच्या ताब्यात असूनही या भागात मूलभूत सुविधांची वानवा आहे. पण आता तुतारीचे उमेदवार असलेले राहुल कलाटे ते वाकड भागातून येतात. असमान विकासाच्या मुद्द्यामुळे वाकड, पुनावळे, रावेत, किवळे, रहाटणी, थेरगाव या भागातील नागरिक आपल्या भागातील व्यक्ती आमदार होणार या कारणामुळे मोठ्या प्रमाणात कलाटे यांच्या पाठीशी उभे राहू शकतात. तर दुसऱ्या बाजूला 3 टर्मची अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे जगताप यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातून म्हणजे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी या भागातून पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे. आणि हेच चिंचवडमध्ये बदलाचं कारण ठरू शकतं. पण बदल होईल की नाही हे 23 तारखेला निकालानंतरच कळू शकेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.